हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला आज पाची पूजन तर बाळ 5 दिवसाचं झालं का घरी ही पूजा केली जाते। तर चला कशी मांडणी करतात काय करतात बऱ्याच ताईंना माहीत आहे, बऱ्याच ताईंना माहीत नसेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर 2 दिवस व्हिडिओ नाही आले, जसे जमेल तसे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। चला तर आजी आलेली होती, सासूबाई पण होत्या आणि हे स्टिकर आहे ना मिस्टरांनी बनवून घेतलेले होते। तर मस्त त्याची प्रिंट वगैरे काढून आणली आणि इकडे मस्त म्हणजे यशस्वी भव, आई प्रियंका असं सगळं काही होतं। तुम्हाला पुढे डिटेलमध्ये दाखवते। आणि पाचीच्या पूजनसाठी जे जे सामग्री लागते ना ते सगळं काही माझ्या सासऱ्यांनी आणून दिलेलं होतं। म्हणजे असं ना रानावनातले अशी झाडांची, आता ते त्यांचं नाव नाही माहीत मला, पण ते आणावं लागतात। मग ते घेऊन आले होते आणि आपल्या दुकानामध्ये आहे ना पाची पूजनचं वस्तूही भेटतात। तर आता पॅकेट भेटतं, कारण एवढं म्हणजे शहर गावामध्ये असं झाडं वगैरे असे छोटे छोटे हे दिसतंय ना आजी देतीये, ते आता भेटत नाही। तर आता सगळं काही आहे ना असं पॅकेटमध्ये भेटतं, पण आता आमच्याकडे होतं तर मग आम्ही ते ठेवलं। इकडे आपली पाटी, वही, पेन्सिल ते पण ठेवायचं। पाची पूजन असं म्हणतात की पाची पूजनच्या दिवशी ना सटुवाई येते आणि बाळाचं नशीब लिहून जाते, त्यामुळे सगळी काही पूजा मांडलेली जाते, जे जे पण आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं। तर इकडे बघा सगळं काही ठेवलेलं होतं आणि बाळासाठी ना वाळे वगैरे पण आणलेले होते, ते पण पूजनामध्ये ठेवायचे, नंतर मग बाळाला बारीच्या दिवशी घालायचं असं काही असतं। इकडे आई पण दिवे वगैरे लावत होत्या आणि आजी पूजा मांडणी करत होती। आजीने ना खूप छान अशी फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं। माझी इच्छा होती करायची, पण मला सी सेक्शनमुळे काही म्हणजे वाकून जास्त काही करता येत नव्हतं। तर तिने छान मस्त पूजा केली, मलाही खूप आवडली आणि तिलाही खूप छान, म्हणजे तिलाही खूप छान वाटलं की मस्त पूजा मांडणी झाली। चला तर इकडे मस्त पूजा मांडणी बघा किती सुंदर वाटते ना। इकडे निरोगी भव, यशस्वी भव, बाबा, संदीप, प्रियंका, आई असं सगळं काही लिहिलेले होते पोस्टरवरती, मी म्हणजे छापलेले होते, आम्ही ते प्रिंट काढून आणलेले होतं। आणि ह्या दिव्याचं एक शास्त्र असतं की ना बाळाला दिवा दाखवायचा नसतो असं काही असतं, आणि रात्री 12ला असं म्हणतात 12ला सटुवाई येते आणि बाळाचं नशीब लिहून जाते। आणि ही पूजा आहे ना आपला पाटा असतो ना वरवंटा पाटा, तर त्या पाट्यावरच मांडली जाते। तर आमच्याकडे होता पाटा, मग त्या पाट्यावर मांडली आणि बाळाचं इकडे बघा चेहरा झाकूनच ठेवलेला आहे, कारण दिवा दिसू नये म्हणून। मग इकडे ना बाळाला ठेवलं, छान फोटो काढले, मस्त रील शूट केली, ती पण येईल। आणि त्यानंतर मस्त अशी आमची पाचीची पूजा झाली। त्यानंतर मग मी पूजा केली आणि घरामध्ये जे सगळे काही असतात त्यांनी ही पूजा करायची असते। आणि पाची पूजनच्या दिवशी ना म्हणजे असं ताट थापटतात, म्हणजे ते म्हणतात ना ते आपले वडे असतात ना ताट थापटतात, तर रशी पातोड्या असतात ना ताट थापटणं म्हणतात, रशी पातोड्या, भात, मेथीची भाजी असं आहे ना नैवेद्य केला जातो। मग इकडे ना नैवेद्य वगैरे दाखवला आणि पाया वगैरे पडले। त्यानंतर आहे ना बाळालाही दर्शन दिलं, सईनेही दर्शन घेतलं आणि बाकी जे घरातले आहे त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलं। तर इकडे ना केसांनी ना देवीची वाट अशी म्हणजे झाडायची असते केसांनी आपल्या दोन्हीही साईडनी। तर असं केसांनी दोन्ही साईडनी मी देवीची वाट म्हणजे रस्ता असतो तो ना तो झाडायला। तर सटवाईचं मंदिर पण आहे, तेव्हा दर्शनालाही जायचं आहे, ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी। चला तर इकडे ना हा हिंग असतो, तर त्याचा मान असतो लावण्याचा, तर इकडे बाळालाही लावला आणि मलाही लावला, सईलाही लावला।
आईंनी ही पूजा केली. त्यानंतर जो पुढे व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे सातव्या दिवशी सातारा म्हातारा केलं जातं. कसं केलं जातं बघा पुढे व्हिडिओमध्ये. डोकं कोणीकडे आणि घ्या चुकत घे रे मांडीव घे मांडीव हळूच घे बघ. अगं तू आज होतो काय त्याच्या पोटा वाय हरवायसारखी येली जाय खड्यासारखा खडान होय कापसासारखा म्हातारा होय दे त्याच्या मांडीव अगं दे ना ते सगळ्याला पूर्ण हरवायसारखी येली जाय खड्यासारखा खडान होय कापसासारखा म्हातारा होय. मुलीचा घे कापूस कापूस दे माझ्याकडे मी तू कुठे करून दे. हरवायसारखी येली जाय कापसासारखा म्हातारा होय खड्यासारखा खडान होय. आता तुम्ही पार 2-2 नाची झाले मम्मी. काय वाटत आता तिच्या नाताच्या टायमाला बरोबर तिला एक एक घे. हरवायसारखी येली जाय खड्यासारखा खडान होय कापसासारखा म्हातारा होय. ते पाहिजे ना तोंड पांघरून ठेवलं नाही तर ठेवीत नाही. त्याने 5च्या दिवशी मी पांघरून ठेवलं इतकं गुन्ह्याचं. पोरांनो तुम्ही म्हणा तुम्ही हरवायसारखी येली जाय खड्यासारखा खडान होय कापसासारखा म्हातारा होय. येली जाय खड्यासारखा खडान होय कापसासारखा म्हातारा होय. हरवायसारखी येली जाय खड्यासारखा खडान होय कापसासारखा म्हातारा होय. जाय आता सातारा म्हातारा म्हणा पोरांनो म्हणा रे सातारा म्हातारा म्हणा रे म्हणा म्हणजे गाण्यातून म्हणा सातारा म्हण बरं, म्हणा. म्हातारा सातारा म्हातारा दादू तू म्हण रे. सातारा म्हातारा असं बाळा बाय बाय. हा तुला 3 मिनिट सही गोळ्या खायला लागले बाबा. दिवसभर सांभाळणार आहे. सगळ्याला दे. सोने खरे दोन पुढे गेले. चला तर सातारा म्हातारा झालं, 5ची पूजन झालं आणि ना घरीही भेटायला पाहुणे येत असतात. इकडे आपली पूजा पण आलेली होती आणि मावशी पण आलेली होती. आता जेवढं शूट करता येतं तेवढं करत असते. ऋतू पण आलेली होती भेटायला. ऋतूने छान मस्त ड्रेस वगैरे आणला, पूजाने खूप छान आणलेलं आहे. सगळं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी. मावशीने त्यांनी ही ड्रेस छान मस्त सगळ्यांनी म्हणजे मामान त्यांनी खूप सुंदर सुंदर ड्रेस आलेले आहे. सगळे एक व्हिडिओ बनवेल. चला तर सगळ्यांना बाय.